बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयात घुसणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यासह विविध 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन 6 दिवसापासून सुरू होते. दरम्यान आज 7व्या दिवशी बच्चू कडू यांनी सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे. आपण आंदोलन स्थगित केले आहे, थांबवलेले नाही असे म्हणत 2 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला आहे. खरं तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चू कडूच्या 7 दिवसाचं उपोषण नाही. तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना, तुमचं खरं यश आहे, आमचं यश नाही आहे, तुमचं यश आहे. तुम्ही एवढी गर्दी केली नसती, स्वतःच्या पैशानं आले, शिदोरी घेऊन आले, जेवाची व्यवस्था नाही, काही नाही, आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले. असेच एकत्र राहा. मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहो. या ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहो. अधिक आंदोलन मजबूत करू, अधिक ताकदवर करू. हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते येईल. कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा, पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे? सगळे तयार आहे? आणि म्हणून आता आपण सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला. नंतर मी 16 तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी टाकल्याशिवाय सरकार मानत नव्हतं. लक्षात घ्या. बरेच डॉक्टरांनी मला सल्ला दिला का पाणी टाकलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे. उद्या कदाचित भरती व्हावं लागेल. आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेऊन 2 ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे, ताकदने. सगळ्याची तयारी आहे ना? कोणाची नाही आहे का? सगळे तयार आहे का? हात वरती करा. आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे. दिव्यांगांच्या बाबतीत आपण 25 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 20 मागण्या आपण मान्य करून घेतल्या. हे आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत. आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल, येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी, अन्यथा महात्मा गांधींच्या जयंती दिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले. फक्त आता नाव काय आजी? तुझे नाव सुमन, आणि हे तुमचं नाव सुमन, आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो, उदय सावंत साहेबांच्या हातून, म्हणजे त्यांच्या उपस्थितीत. हे 2, एक अपंग आणि एक विधवा महिला, आमची शेतकऱ्याची माय वय, आणि मलेत पास तू. हा, संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेले मोजरी येथे प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांचे गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू होते. आज 7व्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली होती. बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेल. कार्यकर्त्याच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले. मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी तुम्ही जर अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं नाही तर आम्हीच आत्मदहन करू, आमचं जगणं फार महत्त्वाचं आहे असे काही मेसेज करून काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. आणि माझी मानसिकता आहे का 16 तारखेपासून अन्नत्यागच नाही तर पाणी त्याग करून आणि उद्याचा चक्काजाम करून पुन्हा समोर जावं, ही माझी मानसिकता झालेली आहे. कारण हा लढा कुठेही मधात सुटता कामा नये. पण कार्यकर्त्यांची मानसिकता ते सांगतात का येणारा पाऊस आहे, पावसाळा आहे, शेतकरी सगळेजण कामात लागणार, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. डायरेक्ट 15 दिवस 1 महिन्याची मुदत देऊन काय करून आपल्याला मंत्रालयातही घुसून आंदोलन करता येईल. आपण आता जेवढं सरकारकडून करून घेता येईल तेवढं घेऊन घ्यायचं आणि एक टप्पा आंदोलनाचा घ्यायचा. काल चर्चा झाली, पण अधिक आम्ही 12 वाजता चर्चा करतो आहे. कारण शेतकरी शेतमजुरांचा, दिव्यांगांचा विश्वासघात होऊ नये, त्यांनी जो विश्वास निर्माण केला तो विश्वास कायम राहावं
या मानसिकतेत मी आहो. जर अजूनही सरकारचं लेखी व्यवस्थित पत्र आलं नाही तर 16 तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू. दरम्यान त्यांच्या आंदोलनस्थळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू म्हणाले की आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचा आहे आणि पुण्यात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले. आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठं यश आहे. आता आपले अन्यथा आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर 2 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले. हे काही आमच्या ओळखीची नाही, जातीची नाही, धर्माची नाही, पंथाची नाही. कुठून आली बिचारी, तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर मी तू थांबून जाऊ, मी उपोषणाला बसतो म्हणे. आता आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा. आमचे हे पुण्यावरून आले कडू आहेत, गणेशकर आहे, गणेश निंबाळकर आहेत, दुधाने आहे, बघे 3-4-50 आमचे हे आहे. सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली. शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं, कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसतं. आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण 4 आंदोलन केले आणि हे 5वं आंदोलन आहे. आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहे, जे काही लिहून आणलेलं आहे, थोडं वेळ थांब थोडं, तिला वरती घेऊन येते, याच्यावर बसव, ह्या स्टेजवर बसव, नाही इथं बसव, त्याला उचलून इथं बसव. थोडं थांब मावलो, त्यांना जायचं आहे. कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं. अजितदादाचं मला बयान माहित आहे, ते म्हणत होतं मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून. पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथे सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केला, लक्षात घ्या. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एकदा तरी बोला, बोलले ते. लक्षात घ्या, याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का. कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे. आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे, ते विषय घ्यावं लागेल. त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाहीये, तुम्हाला माहित आहे. आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी. दिव्यांगाच्या बाबतीत असेल, एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या. आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून, सगळ्यात मोठं यश आहे 20 मागण्या. आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय, कारण दिव्यांगांना मानधन ते 30 जूनला वाढवणार आहे, कर्जमाफीचा विषय आहे. तर मला एक गोष्ट थोड्या डोक्यात आहे का बा, तुम्ही तारीख कोण नाही सांगत. सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घेऊन बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. राज्यात प्रहार पक्षाचे होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात यावे अशा सूचना यावेळी बच्चू कडू यांनी केल्या व त्यानंतर 2 अपंग यांच्या हस्ते व उद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पाणी घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.